अहो सरपंच पाणी येईना झालंय, मग एवढी पाईपलाईन करून काय फायदा आहे? विहिरीला पाणी नाही आहे या ठिकाणी, तलाव वाटलेच या ठिकाणी, मग पाणी आणायचं कुठं या ठिकाणी? आज सकाळपासून 2 वेळेला जिभोवरती आलेली थुंकी गिळून मी माझी तहान भागवली आहे या ठिकाणी. अहो असं कसं चालेल, पाणी पाहिजेलच. अगदी बरोबर. ऍज अ सरपंच घराघरामध्ये नळ पोचवणं माझं कर्तव्य आहे या ठिकाणी, पण नळामध्ये पाणी देणं हे काही माझं कर्तव्य नाही आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला जर एवढं वाटतंय तर तुम्ही लोकांनी जमा करा, लोक सहभागामधनं बंधारे बांधा, तलाव खोदा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आणि आता काय पावसाळा आलेलाच आहे, या वर्षीचा पाण्याचा प्रश्न पुढच्या वर्षी सुटेल. संपलं का या ठिकाणी? हे सगळं तुमचं असं आहे, तुम्हाला सगळं ऐकतं पाहिजे. सरपंच सरपंच काय काय झालं? अरे तुझा चेहरा असा का पडलाय? काही क्वार्टर मिळाली नाही का सकाळपासून? आपले चिनू, हा ती बारकी पोरगी, तिथं काय झालं? ती आपल्याला सोडून गेली सरपंच. अरे काय बोलतोस तू? काय डोकं फिरलंय का तू? का सकाळी सकाळी दारू पिऊन आलास? मी आज पहिल्यांदाच पाठीला हात बी लावला नाही सरपंच. त्या पोरगीचा चेहरा डोळ्यासमोर जायला सरपंच. अरे केवढीशी पोरगी, तिला ऍडमिट केलेली मला माहित होत, पण असं काय होईल असं वाटलं ना. लई बेकार बातमी दिलीस. तुम्ही किती चांगले आहे, उलट तुमच्यासारखं पप्पा सगळ्यांनाच भेटायला पाहिजे. ते माझे पप्पा पण तुमच्यासारखं पाहिजे होते. बाबा मी एवढी वाईट आहे का पोलीस काका? पोलीस काका मी पिक्चर मध्ये बघितलंय, रक्ताची उलटी झाली की माणूस मरतो, मी मरणार का नाही ना? मला मरायचं नाही, मला जगायचं आहे. साहेब चहा. साहेब चहा. अरे हे काय चाललंय तुझं रे? अरे तुझे बुट बघ किती मळलेले आहेत. साहेबांना एकदम पॉलिश केलेले बूट लागतात, माहित आहे ना? तुझं आता काय खरं नाही बघ. अरे अरे तू काय झोपलास की काय? वट साहेबांना बघितलं ना तर तुला बाहेर हाकलून देतील. काय लेकर? अरे हो, त्या चोरीचं काय झालं रे? त्या गावात झालेल्या चोरीचं काय पकडली का नाही? पकडली ना मी चोरी. हा साहेबांनी तर सांगितलं ना, एकदम तशीच फिल्डिंग लावून. हा आणि खट्टच पकडला ना राऊत. पण एक वाईट झालं राऊत. काय? साहेबांनी कौतुक नाही केलं राव आपलं. नाही केलं? सरपंच लय वाईट झालं बघ, पण हे असं झालं तरी कसं? पोरगी काय आजारी होती का? नाही, ते असं ऐकण्यात आलं काहीतरी खाण्यातनच गेले बघा तिच्या. अरे त्याला विषबाधा झाली असं म्हणतात. हा तेच तेच काय. सरपंच नक्की काय झालं हे तुम्हाला माहित असेलच किंवा? आता ही माहिती घेण्याची वेळ आहे का? दुःख मोठं आहे, जरा येळ जाऊ दे, सगळ्यांना सगळं कळेल की. भैया लय वाईट झालं. लहान होती ग पोर,
एवढ्या लहान वयात त्या पोरीचं जाणं जीवारी लागलंय बघ. नाहीतर काय बाई, कशाने झालं असेल का असं? काय माहिती आता त्या देवालाच माहिती कशामुळे झालं ते. पण पोरगीला गोड होती बघ. हो ना ग. मंगलताई, बाबा दादा, तुम्ही सांगा मी कशी दिसते. घरी गेल्यावर पिंकी मावशीला नजर उतरायला सांग. भैया, भरलं माझं पोट. मंगलताई, तुम्हाला पुण्य लागेल, पुण्य. मंगलताईचा हो डॉक्टर, ही काय झालं? सोन्यासारखी पोर आधी काय होऊन बसलं? पण डॉक्टर, असे कशी गेली होती? मंगलताईचा मला तरी कसं माहिती? अहो, ज्याची त्याची वेळ ठरलेली असते. तो आहे ना वरचा, मग तो लहान मूल बघत नाही ना मोठा माणूस. प्रत्येकाला आपल्याकडे बोलवून घेतो. त्याने चिनूला एवढं लवकर नव्हतं बोललं पाहिजे. मग ते मला ना या गोष्टीचा खूप त्रास होतो, खूप वाईट वाटत. दूध चपातीचं निमित्त झालं आणि बाहेर जर कोणाला कळलं तर. हो डॉक्टर, डॉक्टर हे काय बोलता तुम्ही? मंगलताई, तुम्ही काही काळजी करू नका, मी नाही सांगणार कोणाला. मला खूप आठवण येते हो त्याची, खूप खूप आठवण येते त्याची. आवटे आवटे आवटे. चिटिंग आहे, तुझा पाय खाली टेकला होता. कुठं नाही, आता पाय मी खाली टेकवलाय. चिडू नको उगाच, आता राज्य घे. चिटिंग आहे, मी नाही घेणार राज्य. आजी कुठे चिनू? तिथे तिथे चिनू कुठे? तुम्ही तिला आणायला गेला होता ना? माग आहे का इथं? इथं बी नाही. कुठे गेली? ए ए तुम्ही आणायला गेला होता ना चिनूला? मग कुठे आहे ती? माझा दादा, तुझ्या तिला घेऊन ये. काय माहित नाही, आमचा खेळायचा डाव बाकी आहे, लबाछपीचा डाव बाकी आहे आमचा. मला काय माहित नाही, तू तिला घेऊन ये. ते राज्य घेणार आहे, मला लपणार आहे, ती मला उडकणार आहे. वाटलंच तर मी राज्य घेतो. हा, मी तिला उडकतो. तिला सांग की तुला, पण मला तिच्यावर खेळ, मला भेटायचंय तिला. मला काय माहित नाही तिथे. अरे मला कोणी सांगेल का की तुम्ही तिला आणा गेला होता, पण तुम्ही तिला का नाही घेऊन आला? अरे बोला ना काहीतरी. चिनू कुठे आहे? तिथे चिनू. ए चिनू, अगं तू ये ना ग परत. चिनू अशी कशी गेली? चिनू, अगं आपला खेळायचा डाव बनवा की. आणि तुम्हाला फिरायला पण नाही घेऊन गेलीस. बर, फिरायचं नव्हते, पण आपल्याला खेळायचं का नाही ग? राज्य आहे का नाही तुझं? ये ना ग परत. अगं मी तुला चिडवणार बी नाही. हा,
अगं मी खेळताना पण नाही चिडणार, पण तू ये ना परत, ये ना का तू चिनू, ए चिनू, चिनू, दिदे दिदे सांग तू चिनूला का नाही घेऊन आलीस? कुठे चिनू? मला पाहिजे चिनू. मी सोन्यासारखं वागीन, मी रोज अभ्यास करीन, मी कुणाला त्रास नाही देणार, पण मला एकदा भेटू दे, मला चिनूला भेटू दे तिथे. चिनू आता परत नाही येणार, तिला तिच्या गावाला घेऊन गेले ते. गबसा पोरांना रडू नका. गप्पा. चिनू, सोन्या, चिनू. बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. चतुर चतुर सारे एक जात चोर हो, गरीब बिचारे सारे जगण्याचा घोर हो, जगण्याचा घोर हो, जगण्याचा घोर हो, आंधळ्या या नगरीचा वैताग आलाय वाड्यातल्या लोकांचा. सगळी रडारड, त्यांच्या समोर खोटं खोटं रडा, दुःख झालंय असं दाखवा. वैताग आलाय सगळ्याचा. इथं कसं जरा बरं वाटतंय. जामकर साहेब, मी काय केलंय? मला का मारताय? साहेब, तुम्ही एक गोष्ट विसरता. गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. माझ्या केसाला जरी धक्का लागला तर गाववाले सोडणार नाही तुम्हाला. साहेब, हात उचलायचं काम नाही. एवढीशी मुलगी होती, लहान जीव होता, तू संपवलंयस त्याला.
काय बोलताय? मी चिणूला का मारेल? नाही, मला मान्य आहे तुमचा जीव होता चिन्हवर, माझाही होता, पण आतापर्यंत मी एक माशीही नाही मारली, डासही नाही मारला. चिणूला काय मारेल मी? तुम्ही काय बोलताय? ज्या दिवशी तुला पहिल्यांदा पाहिलं त्याच दिवशी ओळखलं होतं तूच साजिद आहेस, तूच नटवर आणि तूच देवी सिंग आहे. त्याच दिवशी तुझा हिशोब करायला हवा होता. अरे भाई साहब क्या बोल रही है? कौन है देवी सिंह है? कौन अजित कुमार देव है? अरे हमारा नाम तो नटवर सिंह है. मन ने क्यों तकलीफ दे रहे? तुम्हाला मला जेलमध्ये टाकायचं ना? तुमचं हे स्वप्न या जन्मात तरी शक्य होणार नाही. मी तुमच्या समोर असेल, तुम्ही माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. अशी तुला फासावर लटकवणार मी. क्लिअर द पॉइंट. सामकर हात धुवून मागे लागलाय माझ्या, पण मी पण त्याच्या इतक्या सहजासहजी हाती लागणार नाही. देवी सिंग आहे मी पण. एवढीच बिस्किटं राहिलीत, बाकीचे फुलच्यांच्या मदतीने विकलेत. काहीतरी करावं लागेल. हे काय करताय तुम्ही? एवढं पैसा, सोन्याची बिस्किट हे घेऊन कुठे चाललाय? ते आमदार बाईला द्यायला, सोन्याच्या बिस्किटांचा परतावा म्हणून. पण तिने तर तुम्हाला बोलवलं पण नाही ना. डिंपल, तिची वाट बघण्यात काय अर्थ आहे? आज ना उद्या तिला पैसे द्यायचेच आहेत ना. आणि आज जर का आपण तिला मदत केली, तिला पैसे दिले, तर उद्या ती आपल्याला सपोर्ट करेल ना. पण तुम्हाला तिच्या सपोर्टची एवढी गरज का पडते? ते चिनूचं जे काय झालं त्यामागे तुमचा हात तर नाही ना. हे बघा डॉक्टर, जे काय असेल ना ते खरं खरं सांगा मला. डिंपल, काय बोलतेस तू? मी का असं करेल? एवढा वाईट वाटतो का डिंपल मी तुला? तुम्ही किती वाईट आहे ना हे मला चांगलं माहित आहे. डिंपल,
चप्पल अगं तू काय बोलतेस तू? एका लहान मुलीच्या गळ्याला नख का लावेल मी? चिनूच्या बाबतीत जे काय झालं त्यात माझा काडीचाही संबंध नाहीये डिंपल. तू पार्टनर आहेस ना माझी. मला जर का असं काही करायचं असतं तर मी तुला मदतीला घेतलं नसतं का? अन्या तुम्हाला ही असली मदत कधीच केली नसती. काय बोलशील ना तू?